नमस्कार मित्रांनो. संपूर्ण भारतातील राजकारण आणि सध्याची स्थिती पाहता एका गोष्टीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधलं पाहिजे किंवा वेधावं या इच्छेने मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. आणि विषय आहे गुड गव्हर्नन्स. आता गुड गव्हर्नन्स म्हणजे काय, तर ज्याला आपण मराठीत सुशासन म्हणतो. आता सुशासन भारतीय लोकांना नवीन आहे अशातला प्रकार नाही आहे. सुशासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होतं. सुशासन सम्राट अशोकाच्या काळामध्ये होतं. आणि अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्येही थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणता येईल, असं पूर्ण नव्हतं. आणि आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 2014 ते 2026 पकडूया आपण, तर या काळामध्ये काही गोष्टी नवीन झाल्या, पण सुशासन काही आलं नाही. म्हणजे डिजिटल इंडियासारखे प्रयोग करण्यात आले आणि सगळं कम्प्युटराईज, हे एक चांगलं पाऊल म्हणता येईल आपल्याला. पण सुशासन जे असायला पाहिजे ते काही दिसत नाही. पण मग हे सुशासन म्हणजे नेमकं काय असतं, त्याची व्याख्या काय आहे किंवा त्याचे तत्त्व काय असतात, या गोष्टीबद्दल अजूनही म्हणावं तेवढं लोकांना माहिती नाही आहे, लोकांमध्ये जागरूकता नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या विषयावरती आपण बोललं पाहिजे. सगळ्यात अगोदर मला वाटतं की याची डेफिनेशन किंवा व्याख्या सांगण्यापूर्वी एक मला तुम्हाला सांगायचं आहे की एक चाडलर गुड गव्हर्नन्स इंडेक्स हा असतो. आणि या इंडेक्सच्यानुसार संपूर्ण जगामध्ये कुठे गुड गव्हर्नन्स आहे म्हणजे सुशासन आहे, कुठे नाही, आणि त्याचं काही प्रमाण आहे, ते सगळं तपासून एक यादी तयार केली जाते. आता त्यांचे काही निकष असतात, त्या निकषाप्रमाणे ते यादी तयार करतात. तशीच एक यादी 2025ची मी आपणास सांगतो की यामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावर फिनलँड आहे, नंतर दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड, तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर, चौथ्या क्रमांकावर नेदरलँड, पाचव्या क्रमांकावर ते डेन्मार्क, सहाव्या क्रमांक नॉर्वे. म्हणजे युरोपचे देश जे आहेत ते बऱ्यापैकी गुड गव्हर्नन्स सुशासन असलेले देश आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि याच्यामध्ये भारत जो आहे तो 48व्या स्थानावरती आहे. म्हणजे 140 देशामध्ये 48 स्थान म्हटलं की आपल्याला कदाचित प्रगती वाटेल. पण जर सिंगापूरसारखा देश जो आहे, जो 3ऱ्या क्रमांकावर जाऊ शकतो, तर त्यामुळे मला असं वाटतं गुड गव्हर्नन्स हे समजून घेताना माझी आणखी एक आपल्याकडून अपेक्षा आहे की गुड गव्हर्नन्सच्या व्याख्येमध्ये किंवा एकूणच जे काही निकष आहेत त्यामध्ये आपण कुठे कुठे कमी पडतो आहे, हे सगळं मला वाटतं की आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. यासाठी भारतामधली जी काही स्थिती आहे, जी राजकीय स्थिती आहे, जी काही प्रशासनाची स्थिती आहे, ही आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे. आणि ती स्थिती आणि गुड गव्हर्नन्समध्ये जे काही तत्त्व आहेत, जे काही त्याचे टूल्स किंवा ज्या काही गोष्टी असतील, त्या सगळ्या आपण डोळ्यासमोर आणून कुठे काय चुकतं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. गुड गव्हर्नन्स म्हणजे नेमकं काय, तर याला साध्या भाषेमध्ये काय म्हणू आपण की गुड गव्हर्नन्स ही अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून ज्या सरकारी संस्था आहेत, या सरकारी संस्था समाजाच्या गरजा पूर्ण करतात. आणि जे काही देशांतर्गत असलेले संसाधनं आहेत, संसाधनं म्हणजे सगळ्याच प्रकारचे संसाधन, जे देशाची जमीन आहे, देशाचं पाणी आहे, झाडे आहे, जंगल आहे, या सगळ्या संसाधनाचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करीत आहोत का, हे एक समजून घेणं हे गुड गव्हर्नन्समध्ये अतिशय महत्त्वाचं ठरतं. आणि कोफी अन्नान हे UN जनरल सेक्रेटरी होते आणि यांच्या मते की लोकांसाठी, लोकांच्या
सहभागाने जे सरकार चालतं आणि तेच कायद्याच्या चौकटीत पारदर्शकपणे काम करतं असं शासनास आपण सुशासन म्हणू शकतो किंवा गुड गव्हर्नन्स म्हणू शकतो. आणि यामुळे लोकांचा विश्वास सरकारवरती वाढतो आणि चांगला विकास साधता येतो. आता ही जी व्याख्या आहे, ही जी डेफिनेशन आहे, ही भारतातील परिस्थितीमध्ये त्याचं रिलिव्हन्स किंवा त्याचं काय असू शकतं हे आपण आपल्या आपल्या विचाराप्रमाणे आपण लावू शकतो. आता सुशासनाचे मुख्य तत्त्व काय आहेत तर याच्याकडे आपण वळलं तर आपल्या लक्षात येईल की सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व आहे सुशासनाचं की पार्टिसिपेशन्स. म्हणजे सर्व घटकांचा म्हणजे जे काय देशांतर्गत विविध लोक आहेत, जाती जमाती प्रांत सगळ्या घटकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असायला पाहिजे. आता ही निर्णय प्रक्रिया कशी असते म्हणजे निर्णय प्रक्रिया म्हणजे लोकांच्या मागण्या किंवा लोकांचं जे डिमांड असतं ह्या डिमांडवरती मागण्यांवरती सरकारने विचार करून त्यावरती धोरणं बनवणं. तर याला म्हणतात की पीपल्स पार्टिसिपेशन. ना की आपण निवडून दिलेलं सरकार जे आहे ते त्यांना जे वाटेल त्या पद्धतीने जर ते सरकार चालवायला लागलं, राज्य चालवायला लागलं तर अवघड होऊन जातं. म्हणजे नोटबंदीसारखं अचानकच डिक्लेअर करणं किंवा आणखी असे अनेक निर्णय आहेत की जे गुड गव्हर्नन्समध्ये मला वाटतं की तितकेसे प्रभावी ठरत नाही आहेत. कारण त्यामुळे लोकांचा जो काही पार्टिसिपेशन असतं, लोकांनी डिमांड केली होती का, लोकांनी मागणी केली होती का, तर ती केली नव्हती. याउलट शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांनी सांगितलं की जे काय कायदे शेतकऱ्यांवरती तुम्ही लादू इच्छित आहात ते आम्हाला नको आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये गुड गव्हर्नन्समध्ये या सगळ्या गोष्टी होत नाहीत किंवा झाल्या नाही पाहिजेत. लोकांना काय वाटतं हे सरकारने सगळ्यात अगोदर समजून घेतलं पाहिजे आणि लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या लोकांच्या इच्छा पूर्ण करण्याकडे सरकारचा कल असला पाहिजे. तर त्यामुळे पार्टिसिपेशन लोकसहभाग हा सरकार सुशासन यामध्ये खूप महत्त्वाचा ठरतो. आता कायद्याचे राज्य ज्याला आपण इंग्लिशमध्ये रूल्स ऑफ लॉ. तर रूल ऑफ लॉ जे काय आहे तर याचा अर्थ असा आहे की इथे व्यक्तीला काहीतरी वाटलं किंवा एखाद्या संघटनेला काही वाटलं म्हणून ते महत्त्वाचं नाही आहे. तर इथला जो कायदा आहे म्हणजे भारतापुरतं जर आपण विचार केला तर भारतामध्ये संविधान आहे आणि संविधानामध्ये जे कायदे आहेत त्या कायद्याप्रमाणे आपण चालतो आहे का हे समजून घेणं किंवा त्या कायद्याप्रमाणे न्याय होतो आहे का, भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था निर्माण होते का हे पाहणं सुशासनामध्ये किंवा ज्याला आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो यामध्ये महत्त्वाचं ठरतं. आता तिसरी जी गोष्ट आहे पारदर्शकता आहे म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे. आता ही ट्रान्सपरन्सी कुठे कुठे पाहिजे तर ही ट्रान्सपरन्सी सरकारच्या सगळ्याच गोष्टीमध्ये पाहिजे. म्हणजे सरकारच्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठून कसा पैसा आला, तो खर्च कुठे झाला, सरकारी ज्या यंत्रणा आहेत त्या कशा पद्धतीने काम करतात याबद्दल पूर्णपणे पारदर्शकता पाहिजे. कुठेही लपवाछपवी झाली नाही पाहिजे. असे भारतामध्ये अनेक उदाहरणं आहेत की जिथे सरकारकडून काही सांगितलं जात नाही आहे. तर मला वाटतं त्याला पारदर्शकता म्हणता येणार नाही आहे. इवन मला असं वाटतं की निवडणुकीची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्येही पारदर्शकता येण्यासाठी EVMपेक्षा तुम्ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या पाहिजे. ती जास्त पारदर्शक पद्धत आहे. तर त्यामुळे पारदर्शकता जी आहे ती या सुशासनामध्ये महत्त्वाची ठरते. कारण प्रत्येक नागरिकाला हे कळलं पाहिजे की आपण जे मत देतो ते योग्य ठिकाणी जातं आहे का. आणि एकदा ते बटन दाबलं की ते मशीनमध्ये कुठे गेलं काही कळत नाही आहे. पण तुम्ही ज्यावेळी ठप्पा मारता तर तो कागद जो आहे तो तुमचा एक एव्हिडन्स पुरावा असतो. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये कळतं की आपण कुणाला मत दिलं आहे. ती पारदर्शकता जी आहे ती मला वाटतं की याच्यामध्ये दिसून येते. आणि म्हणून सुशासनामध्ये EVM मशीनपेक्षा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या पाहिजे.
आणि त्याच्यामध्ये माहितीचा मुक्त प्रवाह जो आहे तो पाहिजे. म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती RTI टाकला की त्याची माहिती मिळाली पाहिजे किंवा तुम्ही असं होता कामा नये की या संदर्भात सरकार माहिती देऊ इच्छित नाही. अगदी खूपच संवेदनशील गोष्टी असतील की ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशा काही गोष्टी असतील तर त्याबद्दल सरकारने माहिती नाहीच दिली पाहिजे, त्याबद्दल कोणाचं दुमत नाही आहे. पण ज्या गोष्टी लोकांच्या हिताच्या संदर्भात आहेत, ज्या लोकांचे जे पैसे आहेत, लोकांचं जे काय टॅक्सच्या माध्यमातून लोक पैसे देतात, ते पैसे कुठे कसे खर्च करता, तुम्ही जर परदेशी वारी करत असाल तर त्यातून किती फायदा झाला, काय झाला, किती पैसे खर्च झाले आणि किती लाभ आपल्या देशाला होऊ शकतो, याबद्दल जर कोणी RTI टाकला तर मला वाटतं की निश्चितपणे सरकारने सांगायला पाहिजे. तर ही पारदर्शकता खूप महत्त्वाची आहे आणि माहितीचा जो प्रवाह आहे तो मुक्त असला पाहिजे. जबाबदारी असली पाहिजे, जबाबदारीचं भान असलं पाहिजे की नाही, हे जे काय आपण करतो आहे हे लोकांसाठी करतो आहे आणि हे कुठल्यातरी व्यक्तीला किंवा कुठल्यातरी एखाद्या विशिष्ट संस्थेला, कुठल्यातरी एका विशिष्ट विचारधारेला खुश करण्यासाठी करीत आहोत का, याचा विचार आपल्या सत्ताधारी माणसाच्या मनामध्ये आला पाहिजे. त्याबरोबर अकाउंटेबिलिटी जी आहे ना ती अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी म्हणत नाही की जे काही वर्ष देश स्वतंत्र झाल्यापासून जो काही 50-60 वर्षाचा कालखंड आहे ते त्यांनी खूपच सगळंच चांगलं काम केलं असं मी म्हणणार नाही. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट मला जाणवते की ते बऱ्यापैकी अकाउंटेबल असायचे काही गोष्टीला. म्हणजे लोकांचा विश्वास होता. म्हणजे अरे हे सरकारने आणलं म्हणजे निश्चितच आपल्या हितासाठी आहे किंवा आपल्या फायद्याचं आहे असं एक जनमत असायचं. आणि मी अगदी लहानपणीसुद्धा ऐकायचो की अरे सरकारी आहे म्हणजे हे चांगलं पक्कं काम आहे. तर ही जी काय माणसाचा जो विश्वास आहे तो कशातून निर्माण होतो, तर ती एक अकाउंटेबिलिटी जे सरकार घेतं की तुम्ही काही काळजी करू नका, लोकांना जगवणं, लोकांना चांगलं जीवन देणं हे आमचं सरकारचं काम आहे. तर ही भावना किंवा एकाही माणसाचं एकाही मतदाराचं मत त्याला त्या अधिकारापासून जर वंचित ठेवलं तर हा एक मोठा गुन्हा ठरू शकतो आणि त्याला जबाबदार सरकार आहे. ही भावना जर असेल तर अनेक लोकांची नावं अगदी सहज कमी करणं किंवा हे करणं या ज्या गोष्टी ह्या घडू शकत नाहीत. एक जबाबदारी अकाउंटेबिलिटी असायला पाहिजे आणि याच्यामध्ये काय येतं तर निर्णयाची जबाबदारी येते आणि उत्तरदायित्व येतं. की आता कधी काय असतं की काही गोष्टीला सगळेच जबाबदार असतात आणि काही गोष्टीला कोणीच जबाबदार नसतात. या दोन ज्या गोष्टी आहेत ह्या अतिशय भयावह आणि अतिशय घातक असतात. ज्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला कोण ना कोणतरी एक व्यक्ती जबाबदार पाहिजे. म्हणजे रेल्वे मिनिस्टर आहे तर रेल्वेमध्ये जे काही चांगलं होतं त्याचं क्रेडिट त्याला मिळालं पाहिजे, त्याचं स्वागत झालं पाहिजे, सत्कार झाला पाहिजे. पण त्याच्या हलगर्जीपणामुळं, चुकीच्या धोरणामुळं जर अपघात होत असतील, लोकांवरती भरमसाठ खर्चाचा एक बोजा टाकला जात असेल तर मला वाटतं त्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि ते उत्तरदायित्व जे आहे ती जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पण असं होताना अलीकडच्या काळामध्ये मला तरी काही दिसत नाही आहे. बरेचसे अपघात होतात आणि अशा अनेक गोष्टी घडतात की ज्या खूप नागरिकांना त्याचं दुःख वाटतं. पण तरीही त्यावरती सरकार म्हणून कुणीतरी राजीनामा दिला आहे की बाबा हे काय जे काय घडलं त्याला मी जबाबदार मानतो आणि मी राजीनामा देतो असं अलीकडच्या काळामध्ये घडताना दिसत नाही. मला वाटतं लालबहादूर शास्त्रींनी ज्यावेळेस रेल्वे मंत्री होते, कदाचित नाव थोडंसं माझं इकडे तिकडे होऊ शकतं, पण ते मिनिस्टर असताना त्या काळात एक अपघात झाला होता तर त्यांनी राजीनामा दिला होता. लोक म्हणाले की तुमच्या चुकीमुळे नाही झालं ते, तरी पण ते म्हणाले की नाही, या खात्याचा मी मिनिस्टर असल्यामुळे त्याची जबाबदारी मी पूर्ण घेतो आणि मी राजीनामा देतो. असे चांगले उदाहरणही आपल्या देशामध्ये होऊन गेलेले आहेत आणि अजूनही होऊ शकतील. पण मला वाटतं ते एक लोकांकडून एक फोर्स गेला पाहिजे
राज्यकर्त्यांवरती की नाही हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे अनैतिक आहे, हे नैतिक आहे. आता अनैतिकता एवढी भयानक वाढलेली आहे की कुणाबद्दल काय बोलावं हेच कळत नाही कधी कधी. इफेक्टिव्हनेस, गुड गव्हर्नन्समध्ये इफेक्टिव्ह परिणामकारकता जे आहे ते खूप महत्त्वाचं तत्त्व आहे. आणि ही परिणामकारकता म्हणजे नेमकं काय? तर जे मी म्हटलं तुम्हाला की काही देशाचे रिसोर्सेस असतात ज्याला आपण संसाधनं म्हणतो. मग ते भौतिक असतात, मटेरियल म्हणजे भौतिक, आर्थिक असतात, फायनान्स रिसोर्सेस असतात, ह्युमन रिसोर्स असतात. आता या तिन्ही रिसोर्सेसचा जो आहे तो पुरेपूर वापर झाला पाहिजे. भारतामध्ये लोकसंख्या प्रचंड आहे असं आपण नेहमी बोलतो थोडक्यात. पण भारतामध्ये त्या लोकसंख्येला एक ह्युमन रिसोर्स म्हणून आपण कधी त्याच्याकडे पाहतो किंवा त्या ह्युमन रिसोर्सचा योग्य वापर करण्यासाठी आपण काय पावलं उचलतो? कुठे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या मानवी संसाधनांना ट्रेन करायचा प्रयत्न करतो आहे. तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं की इफेक्टिव्हनेस किंवा प्रभावकारकता जे आपण म्हणतो ते गुड गव्हर्नन्सचं किंवा सुशासनाचं एक तत्त्व आहे, हे केलं पाहिजे. सुशासनाचे फायदे काय आहेत हे जरा समजून घेऊया आपण. की शासनामुळे काय होतं की आर्थिक वाढ चांगली होते आणि त्यामुळे गरिबी कमी होते. आता अलीकडच्या काळामध्ये अनेक लोकांना रेशन द्यावं लागतं, मोफत रेशन द्यावं लागतं. मग याचा अर्थ आपण काय समजायचा? गरिबी वाढली की कमी झाली? आणि एकीकडे काही आपले उद्योगपती जे आहेत ते जगामध्ये सगळ्यात श्रीमंत म्हणून त्यांचं नाव पुढे येतं आहे. म्हणजे गरीब आणि श्रीमंत याची दरी जी प्रचंड वाढली याचा अर्थ आपल्याकडे कुठेतरी सुशासनाची कमी आहे. भ्रष्टाचार नियंत्रण आणि विश्वास वाढ. तर खरं पाहिलं तर सुशासन असेल तर भ्रष्टाचारावरती कंट्रोल असतो आणि लोकांमध्ये शासनाबद्दल एक चांगला विश्वास निर्माण होत जातो. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक न्याय. सर्वसमावेशक म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत जो विकास आहे, डेव्हलपमेंट आहे. म्हणजे काही अपर कास्ट, मिडल क्लास आणि काही मधल्या जाती यांचा विकास झाला म्हणजे सगळा झाला असं नाही. तर सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. आणि सामाजिक न्यायाचं तत्त्व खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की भारतामध्ये जे आहे जातीव्यवस्था आहे. जातीव्यवस्थेमुळे अनेक जातींना शिक्षणाची संधी मिळाली नाही, रोजगार नाही. आणि अजूनही गरीब जे आहेत ते गरीब हे सगळे समान नसतात. गरीबसुद्धा एक या जातीचा, गरीबसुद्धा त्या जातीचा, अशा दोन जातीचे गरीब आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की गरीब जरी आपण म्हणतो की गरीब ही कन्सेप्ट एक आहे म्हणून आर्थिक निकषावरती नाही तर जाती निकषावरती न्याय मिळाला पाहिजे. सामाजिक न्याय त्यालाच आपण म्हणतो, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. नागरिक सक्षमीकरण, प्रत्येक नागरिकांना त्याचं सक्षमीकरण झालं पाहिजे. त्याची चांगली सेवा लोकांना मिळाली पाहिजे. आता ह्या डिजिटल इंडिया झाल्यापासून सेवा लोकांना बऱ्यापैकी मिळते. म्हणजे जे काही लोकांना पैसे वगैरे जायचे ते डायरेक्ट खात्यावरती जातात. तर ती एक चांगली गोष्ट या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे, हे आपण मान्य करायला पाहिजे. तर आव्हाने काय आहेत? तर आव्हानं अजूनही आपल्या देशासमोर भ्रष्टाचार आहे, ट्रान्सपरन्सी नाही, अपारदर्शकता आहे, नोबडीचं कल्चर आहे. म्हणजे कोणच कोणाची जबाबदारी नाही. अरे खड्डा पडला तर लोक शिव्या देतात, सरकारने त्याला काहीतरी केलं पाहिजे. पण तो पण एक माणूस आहे ना, जबाबदार आहे. तरी त्या खड्ड्यामध्ये माती टाकायला काय हरकत आहे? तर हे जे नोबडीचं कल्चर जे आहे ना, हे नोबडीचं कल्चर मला वाटतं म्हणजे कुणाचीच जबाबदारी नाही. हे कल्चर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि हे कल्चर, ही संस्कृती जी आहे ही बदलली पाहिजे. गुड गव्हर्नन्स, नागरिकांना शिक्षण दिलं पाहिजे आणि अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे. आणि मतदान जे आहे, नागरिकांची भूमिका, त्यांनी विचारपूर्वक, नुसतं डोळ्यावरती पट्टी बांधून अंधभक्ती करून मतं देऊन काही फायदा नाही आहे. त्यांनी विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे, RTIचा वापर केला पाहिजे आणि समाजामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे. तर मित्रांनो, मला वाटतं की सुशासन हे आपण म्हणतो तेवढं सोपं नाही आहे, पण ते काय खूप अवघडही नाही आहे. ते येऊ शकतं आणि ते शक्य आहे. मात्र त्यासाठी या संदर्भात जागृती निर्माण होणं गरजेचं आहे आणि यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे.
तर मला वाटतं की आपण याबद्दल आणखी पुन्हा भरपूर काही बोलण्यासारखं आहे, पण एक व्हिडिओ किती मिनिटाचा बनवायचा याला काही मर्यादा पडतात, म्हणून मी थांबतो. पुन्हा भेटूया. तुम्ही कमेंट्स द्या. तुम्हाला जर वाटलं याच विषयावरती आणखी बोलावं तर आपण त्यावरही चर्चा करूया. पुन्हा भेटूया. धन्यवाद.